हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अन्न आणि नागरी सेवा पुरवठाची जी लेक्चर सिरीज चालू आहे आपल्या BPS पॅटर्नचे क्वेश्चन्स गणित आणि बुद्धिमत्ताचे. तर हे नेक्स्ट लेक्चर आहे. जर आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा आणि ते लेक्चर्स पाहू शकता. प्रश्न काय आहे बघा. रीना तिच्या घरापासून 3 किलोमीटर प्रति तास वेगाने चालत गेल्यास एका वाढदिवसाच्या बर्थीला 20 मिनिटे उशिरा पोहोचते. जर तिने तिचा वेग 4 किलोमीटर प्रति तास पर्यंत वाढवला असता तर ती 20 मिनिटे लवकर पोहोचली असती. तर तिचे घर आणि वाढदिवसाच्या पार्टीचे ठिकाण यांच्या दरम्यानचे अंतर किती विचारले बघा. आता अंतर तर सेमच आहे, ठीक आहे. जर 3 किलोमीटर प्रति तास वेगाने गेली तर 20 मिनिटे उशिरा पोहोचते. म्हणजे जर तिला जायला x तास लागत असतील, ठीक आहे, x तास जर लागत असतील तर तिला काय होतंय, 20 मिनिट उशिरा पोहोचते. म्हणजेच काय, 20 मिनिट जास्त वेळ लागतोय. हा एक्स जर आपण तासात पकडला, कारण जो वेग आहे तो किती कशामध्ये आहे, तासामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण काय करायचं, ह्या मिनिटाला 20 मिनिटाला तासामध्ये रूपांतर करा. हा काय झाला, वेळ झाला तिचा. आणि तिचा वेग किती आहे, 3 किलोमीटर प्रति तास. म्हणजे हे काय झालं, हे कशाचं सूत्र भेटलं तुम्हाला, वेग गुणिले वेळ बरोबर अंतर. आणि नंतर 4 तास किलोमीटर प्रति तास या वेगाने तिला काय होतं की 30 मिनिटे ती लवकर पोहोचते. म्हणजे जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा काय होतं, 30 मिनिटे ती आधीच पोहोचते. म्हणजे हे काय झालं, हे दोन्ही इक्वेशन आपण इक्वेट का केलेत, कारण हे म्हणजे काय, सेम डिस्टन्स आहे. 3 किलोमीटर प्रति तास गेली तेव्हाचं अंतर आणि 4 किलोमीटर प्रति तास गेलेलं आहे तेव्हाचं अंतर, हे दोन अंतर काय आहेत, सेम आहेत. ठीक आहे, म्हणून काय केलं आपण, हे दोन इक्वेशन बरोबर लिहिले. आता हे सॉल्व्ह करा तुम्ही. कसं येईल बघा. ह्या झिरोला हा झिरो गेला, बेक बे बेत्रिक 6, नंतर हा झिरोला हा झिरो गेला, 3 1 3 3 2 6. म्हणजे राहतंय काय इक्वेशन बघूयात आपण इथं, 3 गुणिले x अधिक, आता ह्या 1/3 ना पुन्हा 3 ला गुणल्यानंतर काय राहील, 1 राहील. नंतर 4 गुणिले x किती झालं, 4x वजा 1/2 गुणिले 4 केल्यानंतर किती येतं, तर 2 येतं. ठीक आहे. आता हा वजा 2 इकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक राहील. म्हणजेच 1 अधिक 2 होतं. आणि हा 3x इकडे गेल्यानंतर काय होईल, वजा 3x होईल. म्हणजे हा x झाला. म्हणजेच 2 अधिक 3 म्हणजे किती आलं, 2 अधिक 1 म्हणजे 3 आलं. म्हणजेच x बरोबर किती झालं, 3 तास झाले. म्हणजेच आपण इथं काय केलं होतं, x हा ऍक्च्युअल वेळ होता. पण तुम्हाला विचारले काय प्रश्नामध्ये की अंतर विचारले. मग हे सूत्र दोन्ही कशाचे आहेत, अंतरचेच आहेत. ह्या दोन्ही पैकी कशातही एकामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर तुम्हाला त्याचं उत्तर भेटेल. म्हणजेच 3 ब्रॅकेटमध्ये x अधिक 1/3 मध्ये जर तुम्ही x बरोबर 3 ठेवलं तर म्हणजे कसं येईल बघा, 3 अधिक 1/3 येईल. ठीक आहे, म्हणजेच 3 त्रिक 9, 9 आणि 1 10, 10/3 गुणिले 3, 3 ला 3 गेला. म्हणजेच काय उत्तर आलं, 10 किलोमीटर हे काय असणार आहे, अंतर असणार आहे. ठीक आहे, अगदी सोपं आहे. फक्त काय केलं ते बघूयात आपण अजून एकदा. पहिल्यांदा काय केलं की 3 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यानंतर 20 मिनिटे उशीर होतो. म्हणजेच काय, जो ऍक्च्युअल टाइम x तास आहे त्याच्यामध्ये 20 मिनिट अधिक होणार, म्हणजे जास्त वेळ लागणार. मग 20 मिनिटाला तासामध्ये कन्वर्जन केलं, म्हणून आपण इथं 60 न गुणलं. ठीक आहे. आणि नंतर काय केलं की वेग गुणिले वेळ केला की तुम्हाला काय भेटतं, अंतर भेटतं. त्याचप्रमाणे जर 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेले तर अंतर किती जाते, सेम अंतर आहे. त्याच्यामुळं हे बरोबरचं साईन आलं मध्ये. मग हे जर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला x भेटेल. आणि x काय मानलं होतं आपण की अंतर आहे तासामध्ये. जर तुम्हाला x भेटलं तर ह्या दोन्ही पैकी कोणत्याही एका साईडला जर तुम्ही x ची व्हॅल्यू 3 ठेवली तर तुम्हाला काय भेटेल की टोटल अंतर किती किलोमीटर आहे हे तुम्हाला भेटेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. एक नाव स्थिर पाण्यात 13 किलोमीटर प्रति तास वेगाने नौकायान करू शकते. स्थिर पाण्यामध्ये त्याचं स्पीड किती आहे, 13 किलोमीटर. प्रवाहाचा वेग आहे 4 किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने 68 किलोमीटर जाण्यासाठी नावेला लागणारा वेळ शोधा. आता बघा, प्रवाह ज्यावेळेस स्थिर असतो पाणी त्यावेळेस त्याचं वेगान नौकायान काय करतं की एक नाव स्थिर पाण्यात त्याचं स्पीड 13 आहे आणि प्रवाहाचा वेग आहे 4. ते दोघंही एकाच दिशेने जात असतील तर ऍक्च्युअल मध्ये ते काय होणार, फास्ट जाणार आहेत. कारण त्या दोघांची जी डायरेक्शन आहे, जी दिशा आहे ती काय आहे, सेम आहे. म्हणजेच 13 अधिक 4 म्हणजेच 17 किलोमीटर प्रति तास हे काय झालं, त्याचा वेग झाला. आता त्याला प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी 68 किलोमीटर जायचंय. म्हणजेच अंतर किती जायचं आहे, 68 किलोमीटर. हे पण कशामध्ये आहे, किलोमीटरमध्ये. आणि स्पीड पण कशामध्ये आहे, किलोमीटरमध्ये आहे. म्हणजेच हा झाला किलोमीटर, हा झाला किलोमीटर प्रति तास. म्हणजेच तुम्हाला वेळ काढायचा आहे, 17 × 17 आणि 17 × 4 = 68. म्हणजेच 4 तास एवढा काय लागणार आहे,
वेळ लागणार आहे असं तुम्ही इथं लिहू शकता. म्हणजे तुमचं उत्तर काही 4 तास. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. काजूच्या एका डब्याचे वजन 1 किलोग्राम 650 ग्रॅम आहे. किलोग्राममध्ये अशा 9 डब्यांचे एकूण वजन किती? अगदी सिंपल साधा क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा कशामध्ये दिले आहेत, किलोग्राममध्ये दिले आहेत. म्हणजेच तुम्हाला ह्या ग्रॅमचे किलोग्राममध्ये कन्वर्जन करावं लागेल. 1 किलोग्राम म्हणजे किती ग्रॅम असतात? तर 1000 ग्रॅम असतात. म्हणजेच 650 ग्रॅम म्हणजेच 0.650 किलोग्राम झाले. आणि हा ऑलरेडी 1 आहे तो. म्हणजेच एका डब्यामध्ये किती किलोग्राम काजू झाले? तर 1.650 किलोग्राम झाले एका डब्यामध्ये. अशा किती डब्यांचे काढायचे तुम्हाला? 9 डब्यांचे काढायचे. ह्या झिरोला हा झिरो, 9 5 45, 9 सख्खे 54 आणि हा 4 आणि 4 8, इथं गेले 5, 9 1 9 आणि 5 14 आणि इथं किती डेसिमल पॉईंट आहेत? 3 आहेत. म्हणजे 1 2 आणि 3. म्हणजेच हे काय झालं? केजी. 9 डब्यांमध्ये किती केजी असणार आहे? तर 14.85 केजी एवढं काय होणार आहे? त्याचं वजन होणार आहे. अगदी सिंपल सोपं होतं. काय केलं की फक्त ग्रॅमचं किलोग्राम मध्ये कन्वर्जन केलेलं आहे आणि 9 ने गुणाकार केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. एका व्यक्तीने एका शर्टची विक्री 4% तोट्याने रुपये 960 किमतीला केली. ठीक आहे. तर 4% तोटा झालाय. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर त्याने 96 रुपयाला विकली. त्यावेळेस त्याने काय केलं की 960 रुपयाला विकली. इथं काय भेटणार आहे? पहिल्या वेळेसची शर्टची खरेदी किंमत भेटणार आहे. आता ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर कसं येईल बघा. 96 एके 96, इथं राहिले 10. म्हणजेच शर्टची खरेदी किंमत किती झाली? 100 गुणुले हे 10 म्हणजेच 1000 रुपये झाले. ठीक आहे. तो 20% नफ्याने एक स्वेटर 840 किमतीला विकतो. आता स्वेटरची खरेदी किंमत काढावी लागेल. 20% नफा होते म्हणजे 100ची वस्तू असेल तर तो कितीला विकणार आहे? 120 रुपयाला विकणार आहे. त्याचप्रमाणे जर 840 रुपयाला विकली तर त्याची खरेदी किंमत किती असेल? आता बघा ह्या झिरोला हा झिरो गेला. नंतर कितीने भाग जातो? 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8 आणि 4 एके 4. नंतर 3 न भाग जातो त्याला. 3 एके 3 आणि 3 7 21. म्हणजे 7 गुणुले हे 100. म्हणजेच त्याची खरेदी किंमत किती झाली? 700 झाली. शर्टची खरेदी किंमत आहे 1000. स्वेटरची किंमत आहे 700. तुम्हाला काय विचारलंय की तर त्या निव्वळ नफा किंवा तोटा किती झाला? आता बघा ह्या दोघांची खरेदी किंमत माहिती आहे. म्हणजेच दोघांची मिळून खरेदी किंमत किती झाली? 1000 अधिक 700 1700 झाली. दोघांची मिळून विक्री किंमत किती होणार आहे? 960 अधिक 840 रुपये. म्हणजेच किती झाली बघा इथं? या दोघांची बेरीज करावी लागेल तुम्हाला. 9 1 10 आणि 8 18. 1800 रुपये ही काय झाली? विक्री किंमत झाली. 1700 रुपये ही काय आहे? खरेदी किंमत आहे. म्हणजेच त्याला निव्वळ नफा किती झालेला आहे? तर 100 रुपयांचा नफा झाला असं इथं तुम्ही म्हणू शकता. फक्त काय केले की जो नफा टक्केवारीमध्ये आहे किंवा तोटा टक्केवारीमध्ये आहे तो घेतला आणि त्याची विक्री किंमत घेतली. त्याच्यावरून त्या दोघांची काय काढलेली आहे? खरेदी किंमत काढली आणि त्या खरेदी किंमतीवरून त्या दोघांची ऍडिशन केली आणि विक्री किंमतीची पण ऍडिशन केल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याचा नफा जास्त आहे की तोटा जास्त आहे. इथं काय आहे की विक्री किंमत जास्त आहे की खरेदी किंमत जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काय कळेल की इथं नफा झालेला आहे आणि तो नफा किती आहे की 1800 वजा 1700 म्हणजेच अर्थातच 100 रुपयांचा नफा झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एक वस्तू रुपये 19.50 किमतीला विकून एका व्यक्तीला 30% नफा होतो. 40% नफा मिळवण्यासाठी त्याने त्याची किंमत कितीने वाढवली पाहिजे? ठीक आहे. आता बघा याच्यावरून तुम्हाला काय किमतीला विकली म्हणजे विक्री किंमत माहिती आहे. त्याच्यावरून काय करावी लागेल? खरेदी किंमत काढावी लागेल. म्हणजे 100ची वस्तू असेल तर 130 रुपयाला विकली तर 19.50 रुपयाला विकली असेल तर त्याची खरेदी किंमत किती हे काढावं लागेल पहिल्यांदा. आता ह्याचा काय करावं लागेल? तिरकस गुणाकार करा. 100 गुणुले 19.50 आणि इथं भागिले 130 येईल. ठीक आहे. ह्या झिरोला हे झिरो गेला. 13 एके 13, 13 एके 13 खाली राहिले 6 आणि 13 5 65. म्हणजेच 1.5 गुणुले 10 केल्यानंतर किती येतात? 15 रुपये ही काय असणार आहे? त्याची खरेदी किंमत असणार आहे. ठीक आहे. इथं 15 रुपये ही काय आहे? त्याची खरेदी किंमत आहे. 15 रुपये. आता 40% नफा मिळवायचा आहे तर त्याची विक्री किंमत काढायची. अर्थातच खरेदी किंमत असेल तर आपण काही काढू शकतो. विक्री किंमत काढायची तुम्हाला. इथं नफा दिलेला आहे 100 वर
100 किंमत असेल तर 140 रुपयाला विकावी लागते, तर 15 रुपये असेल तर कितीला विकावी लागेल? ह्या झिरोला हा झिरो गेला. नंतर ह्यात पुन्हा कसं घालू शकता? बे पंचे 10, बे सते 14, 5 एके 5, 5 त्रिक 15, 7 त्रिक 21, म्हणजेच 21 रुपयाला ती काय करावी लागेल? विकावी लागेल. पण आपल्याला डायरेक्ट 21 हा ऑप्शन दिलेला आहे का? नाही. नफा मिळवण्यासाठी त्याने विक्री किमतीत कितीने वाढवली पाहिजे? पहिल्यांदा विक्री किंमत किती आहे? 19.50 म्हणजे 19.5 रुपये. आता किती आहे? 21 रुपये. म्हणजेच 21 रुपये मधून जर हे वजा केले तर आपल्याला कळेल की किती रुपयांनी ती वाढवावी लागेल. 9 एक 10 एक 11 आणि इथं 0 म्हणजे 1.50 रुपयांनी काय करायला पाहिजे? म्हणजे 30%चा नफा जर तुम्हाला 40% वर न्यायचा असेल तर तुम्हाला त्या वस्तूची किंमत ही 1.5 रुपयांनी काय करावी लागेल? वाढवावी लागेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. रुद्र 5:30 वाजता त्याचा गृहपाठ करण्यास सुरुवात करतो. 1 तास 30 मिनिटांनी गृहपाठ पूर्ण करतो. तो किती वाजता त्याचा गृहपाठ पूर्ण करतो हे विचारले. आता बघा 5:30 ला चालू केलाय आणि 1 तास 30 मिनिटांनी गृहपाठ पूर्ण करतो. 5:30 नंतर 1.5 तास करायचे. 5:30 नंतर 1 तास किती झाला? 6:30 आणि 6:30 नंतरचे 30 मिनिट म्हणजेच काय झाले? 7 वाजले. म्हणजेच 7 PM 7 PM हे काय असेल तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. इथेच आपला व्हिडिओ संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.